ही एक काल्पनिक भयकथा आहे. यातील सर्व पात्रे, घटना, स्थळे फक्त मनोरंजनासाठी आहे. कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळले असतो निवड योगायोग समजावा. मुंबई सेंट्रलचा डेपो. रात्र झाली होती. घड्याळाने 11 वाजून गेले होते. बहुतेक सर्व लोक घरी गेले होते. पण एस.टी. ड्रायव्हरसाठी ही वेळ अगदी नेहमीची. मी सुधीर. गेली 15 वर्ष एस.टी. चालवत होतो. असंख्य रूट केले होते मी. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक. पण एक रूट मात्र प्रत्येक ड्रायव्हरच्या तोंडी भयकथा बनून फिरत होता. मुंबई ते नगर, मालशेज घाट मार्ग. त्या घाटाबद्दल सांगितलं जायचं. धुकं, दरी, वळणं आणि काहीतरी जे दिसत नाही पण जाणवतं. खरं सांगायचं तर मला कधी या रूटवर फारसा विश्वास बसला नव्हता. पण आज नशिबानं हाच रूट माझ्या ड्युटीमध्ये टाकला होता. बस लाल भडक उभी होती. 28 आसनांची ती गाडी. मी किल्ली फिरवली. इंजिन गुरगुरलं. तो आवाज माझ्यासाठी नेहमीचा होता. पण आज कसं कोण जाणे. त्यात थोडं वेगळंच काहीतरी ऐकू आलं. जणू एखादं हुंकारलेलं सावट. प्रवासी हळूहळू चढत होते. एक वयस्कर आजोबा, 2 कॉलेजची मुलं, एका बाईसोबत छोटं बाळ, काही मजुरं आणि 2 व्यापारी. साधारण 15 लोक बसले. कंडक्टरनं शिटी वाजवली. मी गाडी हळूहळू रस्त्यावर सोडली. सुरुवातीचा प्रवास अगदी नॉर्मल होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधार, फक्त हेडलाईटचा पिवळा पट्टा आणि कधीमधी एखादा ट्रक जात होता. माझं लक्ष मात्र सतत घाटाकडं होतं. 12 वाजून गेल्यावर आम्ही घाटाजवळ पोचलो. अचानक वातावरण बदललं. पांढरट दाट धुकं खालीवरून वर सरकत होतं. रस्त्यावरील दिवे एकामागून एक बंद झाले. फक्त बसचा दिवा आणि अंधार. माझं स्टिअरिंग घट्ट धरलं होतं. काय सुधीर भाऊ, घाट भारी आहे का? मागून एक प्रवासी म्हणाला. मी हसलो, पण आतून थोडी धडधड वाढली होती. वळणं सुरू झाली. दुकाने, मागे काहीच दिसेना. अचानक बसच्या समोरून एक पांढरी सावली धावत आली. मी घाईघाईनं ब्रेक दाबला. टायरांचा कर्कश आवाज. बस जोरात थरथरली. प्रवासी किंचाळले, पण रस्ता रिकामा होता. मी काचेतून बाहेर डोकावले. काहीच नव्हतं, फक्त धुकं. कुणी आलं का? कंडक्टरनं विचारलं. मी उत्तर दिलं नाही. गाडी परत सुरू केली. पण माझ्या हाताचे केस उभे राहिले होते. बस पुढे चालू लागली. पण आता मला जाणवत होतं, धुकं जरा जास्तच जिवंत वाटत होतं. कधी ते खिडक्यांवर आकार घेई, कधी माझ्या रिअर मिररमध्ये सावल्यांसारखे दिसे. 1-2 प्रवासी कुजबुजू लागले. हा रस्ता भुताटकी आहे म्हणे. मागच्या वर्षी इकडे अपघात झाला होता. मी काही बोललो नाही. ड्रायव्हर म्हणून मला स्वतःला आणि प्रवाशांना घाबरायचं नव्हतं. पण जसं मी पुढचं वळण घेतलं, रिअर मिररमध्ये माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदा जे पकडलं त्याने माझं रक्त गोठलं. बसच्या मागच्या दाराजवळ एक पांढरी साडी घातलेली बाई उभी होती. तिचा चेहरा धुक्यात लपला होता. हळूहळू ती बसमध्ये पाऊल ठेवत होती. मी ब्रेक दाबून मागच्या आरशात पुन्हा पाहिलं. होय, तीच होती, पांढऱ्या साडीतली बाई. तिचा चेहरा मात्र धुक्याच्या पडद्यात लपलेला. पाऊल न पाऊल ती बसच्या आत येत होती. पण विचित्र असं की बाकी प्रवाशांना काहीच दिसत नव्हतं. सगळे आपापल्या जागेवर गप्प बसलेले. कुणी मोबाईल पाहत होतं, कुणी झोपण्याचा प्रयत्न करत होतं. म्हणजे फक्त माझ्याच डोळ्यांना ते दृश्य दिसत होतं. मी मनात स्वतःला समजावलं, कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल, धुक्यात सावली वाटली असेल. मी स्टिअरिंगला घट्ट पकडलं आणि गाडी पुढे हाकली. पण पुढच्याच मिनिटाला थंडगार वाऱ्याची झुळूक बसच्या आत आली. सर्व खिडक्या बंद होत्या तरीही त्या झुळकीसोबत एक गार वास आला. ओलसर मातीतला नाही, फुलांचा नाही. तो वास अगदी कुचका, जुन्या रक्तासारखा होता. माझं हृदय धडधडू लागलं. कंडक्टर मागून ओरडला, कुणी खिडकी उघडी ठेवली का? एवढं थंड वारा कसला येतोय? प्रवासी इकडे तिकडे पाहू लागले. पण अचानक एका खिडकीवर हाताचा ठसा उमटला. फक्त साधा नाही, तो ठसा उलटा होता. बोटं खाली, तळहात वर. जणू एखाद्याने बाहेरून नाही, आतून बसमध्ये यायला प्रयत्न केला. मी रिअर मिररमध्ये पाहिलं. माझ्या अंगावर शहारे आले. एक कॉलेजचा मुलगा अचानक ओरडला, अरे माझ्या शेजारी कोणी बसलंय रे. सगळे वळून त्याच्याकडे पाहू लागले. त्याच्या शेजारची शीट रिकामी होती. पण तो घाबरलेला. नाही नाही, कोणीतरी खांद्यावर हात ठेवलाय माझ्या. मला जाणवतंय. बाकी प्रवासी गोंधळले. बस पुढे चालली होती. पण आता प्रत्येकाला काहीतरी जाणवत होतं. पाठीमागून अचानक टाळी वाजली. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हसल्याचा आवाज आला. बाईचं हास्य. पण कोणी दिसलं नाही.
कंडक्टर माझ्याकडे आला. भाऊ, काहीतरी गडबड आहे. लोक घाबरू लागलेत. मी काही उत्तर दिलं नाही. स्टेअरिंगला घट्ट धरून मी पुढचं वळण घेतलं. पण अचानक माझ्या हातांवर गार हात घट्ट पकडतात. मी दचकून पाहिलं. माझ्या हातावर कुणाचेच हात नव्हते, तरी मला स्पष्टपणे जाणवत होतं जणू एखादी बर्फासारखी बोटं स्टेअरिंगसोबत माझं हात धरून बसली आहेत. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी ब्रेक दाबला. बस रस्त्याच्या कडेला थांबली. काय झालं ड्रायव्हर? मागून एखाद्याने विचारलं. मी काहीच उत्तर दिलं नाही. पण माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य होतं. स्टेअरिंगच्या मध्येच रक्ताळलेल्या हाताचा ठसा. मी डोळे वर केले. रिअर मिररमध्ये दिसलं माझ्या मागच्या सीटवर ती बाई बसलेली होती. तिचा चेहरा अजून धुक्यात लपलेला, पण यावेळी डोळे मात्र मला थेट पाहत होते. याच्या पुढचा भाग तुम्हाला चॅनलवर मिळेल. धन्यवाद.